सर नमस्कार. आज 11 जुलै 2026 आत्ता आपण जिजामाता चौक या ठिकाणी आहोत. आत्ता एक 3-4 दिवसापासून या ठिकाणी पाऊस उघडलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. त्या अनुषंगाने आज आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील काही प्रभागामध्ये जाऊन धूर फवारणी करतात, जेणेकरून डेंग्यूसारखे संभाव्य आजार होऊ नये. तर नक्की आपल्याकडनं काय उपाययोजना आहेत, काय सांगाल? आपली ओळखसुद्धा सांगावी. नमस्कार. प्रशांत शिवणे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, तळेगाव दाभाडे. पावसाळ्यानंतरची आपण आता ही औषध फवारणी तसेच धूर फवारणी जिथे जिथे पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी आपण प्रथमतः तिथं औषध फवारणी आणि धूर फवारणी उपाययोजना करण्यात येत आहे. आता काही ठिकाणी पाण्याचे डबके सुद्धा साठले, पण तिथं काय करणार आहे? तिथं आपण मलेरिया ऑइल म्हणून आहे त्याची आपण फवारणी करण्यात येत आहे. ओके सर. बरं, आपल्याबरोबर किती टीम आहे आणि कशी फवारणी, म्हणजे काय काय होतं त्याच्यामध्ये? आता आपल्याकडे 2 टीम आहे. एक संध्याकाळी धूर फवारण्यासाठी आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करतोय. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. सर नमस्कार. आत्ता आपण जिजामाता चौक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आत्ता तळेगाव दाभाडे नगर परिषद आपण स्वतः अधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात. आपले सहकारीसुद्धा आहेत, कर्मचारीसुद्धा आहेत. या ठिकाणी नक्की काय उपाययोजना होतात ते काय सांगाल आपण? नमस्कार. आपणास माहिती आहे की तळेगाव शहरामध्ये मागील 2 ते 3 दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता नुकताच 2 दिवसापासून पाऊस उघडलेला आहे आणि ज्या भागामध्ये पुराचे पाणी घुसले होते आणि त्यापासून नागरिकांना, त्या भागातील रहिवाशांना जे त्रास झाला होता त्याचे समाधान करण्यासाठी आरोग्य समितीने एक बैठक नियोजित केली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये सर्व सभासदांनी सूचना केली की ज्या भागामध्ये पुराचे पाणी घुसलेले आहे त्या ठिकाणी तात्काळ औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात यावी, जेणेकरून साथ रोगाचा प्रादुर्भाव व पसार होणार नाही. जी फवारणी जी आहे चालू, ही माननीय मुख्याधिकारी गिरीश दापेकर साहेब तसेच माननीय नगराध्यक्ष साहेब संतोषजी दाभाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तळेगाव शहरामध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमतः याच्यामध्ये ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणी औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित भागामध्ये टप्प्याटप्प्याने औषध व धूर फवारणी केली जाणार आहे. यामध्ये गाव आणि स्टेशन हे असे 2 झोन आहेत. गाव भागामध्ये 1 झोन आणि स्टेशन भागामध्ये 1 टीम, अशी पद्धतीने धूर फवारणी केली जाणार आहे, औषध फवारणी. ओके सर, धन्यवाद.